वाचा बाळांनो. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅज रूट 3 and 5. म्हणजे कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची दोन रूट 3 आणि 5 आहे. पेज नंबर 53 वरचा प्रश्न आहे. पाचवा. 3 आणि 5 यापैकी कुणाचं रूट आहे. मग आता कसं ओळखायचं तर ते 3 आणि 5 त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये किंमत भरायची. नंबर 1 घेतला ए इक्वेशन घेतलं पुट x = 3 इन इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये 3 ची किंमत भरली. उत्तर किती आलं बघा. 3 ची किंमत भरली 28 -28 उत्तर आलं. म्हणजे 3 हे ह्या इक्वेशनचं रूट नाही. जर 0 आलं असतं तर इक्वेशनचं रूट आलं असतं, पण इक्वेशनचं रूट आहे का तर ते नाही. म्हणजे ए इक्वेशन चूक. नंतर बी इक्वेशन लिहून घेतलं. त्यात x बरोबर 3 भरलं. त्या इक्वेशनचं 3 हे रूट आहे, पण त्याच इक्वेशनचं 5 हे रूट आहे का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. पुन्हा पुट x = 5 इन इक्वेशन. त्याच इक्वेशनमध्ये पुन्हा 5 भरलं, पुन्हा आणि 0 आलं. म्हणजे 3 आणि 5 ह्या बी इक्वेशनचं रूट आहेत. ओके. आता हे इक्वेशन घेऊन मी तुम्हाला मागं गणित सोडून देतो. डबल काळजीपूर्वक लक्ष द्या. पुट x = 3 इन गिवन इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये x² - 8x + 15 = 0. x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग वजा 8 गुणिले x. x म्हणजे 3 + 15. 3 चा वर्ग 9, 8 × 24 + 15. 9 24 मधून 15 गेलं, वजा 24 मधून 15 गेलं किती राहिलं. 15 9 राहिलं. 9 ला 9 0. म्हणजे 3 ह्या इक्वेशनचं रूट आहे. आता 5 भरायचं. पुट x = 5 इन इक्वेशन. त्याच इक्वेशन मध्ये किंमत भरायचं. x² - 8x + 15 = x चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग. 8 गुणिले 5 + 15 25. 8 × 5 = 40 + 15 25 15 40. 3 and 5 are roots of equation x² - 8x + 15. म्हणजे ऑप्शन नंबर आपला जो आहे तो बी बरोबर आलेला आहे. बी 3 and 5 are the roots of the quadratic equation. सहा नंबरचा प्रश्न बघा बाळांनो. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट्स -5. म्हणजे यापैकी अल्फा प्लस बीटाची किंमत कुणाची -5 येईल. सम ऑफ रूट्स इज -5. मग आता 1 नंबर लिहून घेतलं. कंपेअर केलं. एबीसीची किंमत काढली आणि तिथं अल्फा प्लस बीटाची किंमत काढली. +5 आलं. म्हणजे आपल्याला -5 पाहिजे. ए चूक. बी इक्वेशन घेतलं. आता ए नाही. मग आता मी काय केलं. डी इक्वेशन घेतलं. डी इक्वेशन घेतलं. एबीसीचे कंपेअर करून किंमत काढली. अल्फा प्लस बीटा मीन्स -b/a. जसं इथं -b/a किंमत काढली तसं इथं काय केलं. बीची किंमत 15/3 वजा 5. म्हणजे ऑप्शन आपल्याला कोणता असणार आहे. डी हा बरोबर आहे. एबीसीची किंमत काढायची आणि अल्फा प्लस बीटा मीन्स -b/a किंमत काढा. आपलं उत्तर डी येणार आहे.